मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना भिडली। शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महिलांवर हात उचलल्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप केला गेला। ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा हा वाद आहे। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटले असा आरोप करण्यात आला, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला। रस्त्यावर उतरलेले आणि आक्रमण झालेले हे तरुण आपण बघतोय। यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। मुंबईमधल्या जोगेश्वरी या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा हा वाद आहे। काही गाड्यांवर राग काढण्याचा, तिथे तोडफोड करण्याचा प्रयत्न या तरुणांकडून करण्यात आला। रस्त्यावर हा सगळा जमाव आल्याची दृश्य आपण बघतोय। काही तरुण आहेत जे हात उंचावून आरडाओरडा करतायत, आपलं म्हणणं मांडायचा प्रयत्न करतायत। पोलिसांसोबत सुद्धा ही शाब्दिक चकमक झाल्याचं आपण बघतोय। सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत विधानसभेच्या दृष्टीनं, आणि या सगळ्या दरम्यान हे मुंबईतल्या जोगेश्वरीतले कार्यकर्ते आहेत ठाकरेंचे आणि शिंदेंचे, जे एकमेकांना भिडलेत। एकनाथ शिंदे साहब ने हमको लाडली बहना कहा है, वहाँ पे ये लोग उबाटा के लोग जिन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के सभी विचार छोड़े हैं, जो हमको रणरागिणी कहते थे, उनको उनके ऊपर ऐसे हाथ डाले, उनके कपड़े फाड़े हैं। आप देख सकते हैं ये क्या है, ये कौन सा। मैं उद्धव जी से पूछना चाहूंगी, क्या है ये तुम्हारे लोग क्या कर रहे हैं। मैं रश्मि ठाकरे से पूछना चाहूंगी, मैं आदित्य ठाकरे जी से पूछना चाहूंगी, ये क्या कर रहे हो। ये महाराष्ट्र की औरतें, उनके ऊपर आपके लोग आके ऐसे हल्ला कर रहे हैं रात को। आपण बघितलं शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या शीतल म्हात्रे यांनी नेमकं काय म्हटलं ते। थेट उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सवाल त्यांनी केलेला आहे। अशा पद्धतीनं महिलांवर हात उचलणं, त्यांचे कपडे काढणं हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। जोगेश्वरीतली ही दृश्य आहेत। शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा उभा वाद इथं झाला। शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटप केले असा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महिलांवर हात उचलल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा वाद निर्माण झाला। रस्त्यावर उतरलेले हे सगळे आक्रमक तरुण आपण बघतो, येण्या जाणाऱ्या गाड्यांवर राग काढण्याचा प्रयत्न झाला। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कुठे पाणी मुरत होतं हे लक्षात आलंय का? कशावरून नेमका वाद झाला आणि पोलिसांनी मुख्यतः या सगळ्याची कशी दखल घेतली आहे? काल रात्री पैसे वाटण्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केला, आणि त्याच्या कारणाने त्यांना रोखण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हल्ला केला गेल्याचं म्हटलं जात आहे। आता याच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आपण बघितलं एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। 100 ते 200 जणांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये तरवेज असलेली लोक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मनीषा वायकर यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गाडीवरती हल्ला केला। गंभीर विषय पैसे वाटपाचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला, आणि त्याच्यामुळे रात्री जोगेश्वरी मतदारसंघामध्ये हा गोंधळ जो आहे हा राडा पाहायला मिळाला। जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर एकेकाळी जे अगदी रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने
शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे जे सहकारी होते अत्यंत निकटवर्ती आणि जवळचे बाळा नर हे त्यांच्या समोर उमेदवार आहेत आणि त्या दोन्ही सेनेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्येही आता एकमेकांमध्ये वाद आणि एकमेकांच्या समोर उभे ठाकलेलं आता आपल्याला पाहायला मिळतं. जी निश्चित. पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.